पक्ष संघटन बांधणी व रिक्त पदे भरण्यासाठी लोकनेते गुलाबराव वाघ यांच्या दौऱ्याचा सपाटा। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणारा नेता असावा तर असा चर्चा। उभाटा शिवसेना पक्षातर्फे एकनिष्ठ व तळमळ असणारा गुलाबराव वाघ यांच्यावर काही महिन्यांपासून उपनेते ते नंदुरबार व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावर भली मोठी जबाबदारी पक्षाने टाकून विश्वास दर्शविले। तेव्हापासून ते पक्षातील उपनेते नाही तर लोकनेते असा उल्लेख त्यांच्या दररोजच्या धावपळीतून व कार्यकर्त्यांची जाण त्यांच्या भेटीगाठीत घेऊन व पायात भिंगरी बांधून सुखादुःखात सहभागी होणारा नेता नाही तर आता लोकनेता असल्याचे कार्यकर्ते म्हणा की जनसामान्यात तशी चर्चा रंग धरू लागली आहेत। म्हणजे पदाचा उपयोग करून पक्षासाठी संधीचे सोने करणे अशी प्रचिती ही त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे। त्याचप्रमाणे जळगाव म्हणा की नंदुरबार रावेर लोकसभा क्षेत्रात त्यांची धावपळ दिसून येत आहेत। म्हणजे पक्षाचे ब्रीदवाक्य 80% समाजकारण 20% राजकारण यावर ते खरे उतरताना दिसून येत असल्याने त्यांची दिवसांदिवस लोकप्रियतेत वाढ होत असतानाचे ही चित्र उमटू लागले आहेत। निवडणुकीचे संकेत मिळताच व कमी दिवस उरल्याने पक्ष संघटन बांधणी व ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी व निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच ऊर्जा व त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहेत व निवडणुकीतून ते सिद्धही होणार व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदार ठरत असल्याचीही खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे। एकामागे एक दिवस उलटताच दौरे असा सपाटा सुरू असून नुकतेच त्यांनी यावल चोपडा रावेर दौरा केला व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एका प्रकारचे ऊर्जाच संचारली होती। हे विषय